हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे? हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे? ओके, तर स्टार्ट करूया. मी तुम्हाला डेप्रिसिएशनच्या नोट्स पाठवतो. आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. ओके, तर मी तुम्हाला फाईल पाठवलेली आहे डेप्रिसिएशनची. तर आपण टॉपिक स्टार्ट करूया. तर मी तुम्हाला एक्सेलची फाईल शेअर करतो. ओके, सगळ्यांना एक्सेलची फाईल दिसते का? सगळ्यांना एक्सेलची फाईल दिसते का? ओके, तर आपण टॉपिक स्टार्ट करूया. तर डेप्रिसिएशन जो टॉपिक आहे ते तुम्ही 11वीला अगोदर शिकला होता. तर हा जो टॉपिक आहे हे तुम्हाला माहिती आहे की ॲसेटची दरवर्षी जी काही किंमत कमी होते तिला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 लाखाचं ॲसेट आणलं आणि वर्ष संपल्यानंतर त्याची व्हॅल्यू 9 लाख होते. 1 लाख कमी होऊन 9 लाख होते. नंतर परत त्याच्या पुढच्या वर्षी 1 लाख कमी होऊन 8 लाख होते. 1 लाख कमी होऊन 7 लाख होते. तर अशी व्हॅल्यू त्याची कमी होत जाते. तर त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. आता त्याच्यात आपण बेसिकली 2 मेथड शिकलो होतो, स्ट्रेट लाईन मेथड, रिड्युसिंग बॅलन्स मेथड. तर स्ट्रेट लाईन मेथडमध्ये काय असतं की जी ओरिजिनल कॉस्ट असते 10 लाख रुपये, तर त्या 10 लाखावरती दरवर्षी डेप्रिसिएशन पडतं. म्हणजे 10 लाखाचं 10% 1 लाख, परत त्याच्या पुढच्या वर्षी पण 1 लाख. दरवर्षी त्याची जी अमाऊंट असते ना ती सेम राहते. डेप्रिसिएशनची अमाऊंट जी आहे ना ती सेम राहते. ठीक आहे. आणि दुसरं रिड्युसिंग बॅलन्समध्ये 10 लाखाचे 10% 1 लाख कमी केले, 9 लाख आले. 9 लाखाचे 10% 90,000, 90,000 कमी केले, 8,10,000 आले. 8,10,000चे 10% 81,000 आले. अशी व्हॅल्यू कमी होत जाते. तर ती रिड्युसिंग बॅलन्स मेथड आहे. आता कसं असतं, CA फाउंडेशनला थोडे वेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारला जातो. आता मी तुम्हाला काही क्वेश्चन्स पाठवलेत ते आपण सॉल्व करूया. तर पहिला जो प्रॉब्लेम आहे, आता तुम्ही काय करा, तुमची PDF ची फाईल ओपन करा. PDF ची फाईल ओपन करा आणि आपण प्रॉब्लेम्स स्टार्ट करूया सॉल्व करायला. तर पहिला जो प्रॉब्लेम आहे, पहिला प्रॉब्लेम स्ट्रेट लाईन मेथडचा प्रॉब्लेम मी तुम्हाला दिला आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. तर आपण आता तो सॉल्व करूया.
तर हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रीएम्प्टिव्ह अल्गोरिदम आहे. प्रीएम्प्टिव्ह मध्ये काय करतो आपण की करंट प्रोसेसला थांबवतो आणि दुसरीला घेतो. कधी जेव्हा दुसरीचा प्रायोरिटी जास्त असेल तर आता एस स्टेप मध्ये प्रायोरिटी काय तर शॉर्टेस्ट त्याचा टाइम त्याला आपण प्रायोरिटी देणार. मग P1 चे 6 आहे, P2 चे 5 आहे. मग शॉर्टेस्ट कुठलं आहे? P2 शॉर्टेस्ट आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे, जेन ब्रदर्स अक्वायर्ड अ मशिनरी ऑन 1 जुलै. आता 1 जुलैला आपण मशिनरी विकत घेतलेली आहे आणि 14 लाखाची ती मशिनरी आहे आणि त्याच्यावरती 1 लाख इन्स्टॉलेशन पे केलं आहे. म्हणजे 14 आणि 1 15 लाखाची मशिनरी आहे आणि त्याच्यावरती 10% डेप्रिसिएशन आहे. द बुक्स आर क्लोज ऑन 31 डिसेंबर ईच इयर. दरवर्षी 31 डिसेंबरला बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज होतात. शो मशिनरी अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट फॉर द इयर 2015-16. म्हणजे 2 वर्षाचं डेप्रिसिएशन अकाउंट आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, तर एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. पहिलं वर्ष 2015 आहे, त्यावर्षी 1 जुलैला विकत घेतलं म्हणजे त्याच्यावरती 6 महिन्याचं डेप्रिसिएशन येणार आणि दुसऱ्या वर्षी पूर्ण वर्षाचं येणार. पहिल्या वर्षी 6 महिन्याचं, दुसऱ्या वर्षी पूर्ण वर्षाचं होणार. ओके, तर आपण लेजर बनवूया. तर हा पहिला प्रॉब्लेम आपण स्टार्ट करतोय. ओके, तर हा पहिला प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. ओके, तर इथे इन द बुक्स ऑफ जैन ब्रदर्स आहे. इन द बुक्स ऑफ जैन ब्रदर्स आणि पहिलं आपल्याला अकाउंट बनवायचं आहे ते मशिनरी अकाउंट. अशा प्रकारे शेवटी जेव्हा सगळं फिनिश होते तेव्हा तुमचं गॅनचॅट रेडी होईल. 0 to 19 सेकंडपर्यंत तुमचं गॅनचॅट चालेल. प्रोसेस ते एक्झिक्यूट झालं. P1 बघा, सुरुवातीला 1 सेकंड एक्झिक्यूट घेतली आणि शेवटी 6 सेकंड. तर पहिलं मशिनरी अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. P2 जी आहे ती पहिले 1 सेकंड एक्झिक्यूट झाली आणि नॉर्मल आपण जसं 11वीला बनवायचो. 4 सेकंडसाठी ती पुढे एक्झिक्यूट. डेट पर्टिक्युलर्स एलएफचा कॉलम नाही केला तरी चालेल. गॅनचॅट समजते का की कळतंय का तुम्हाला? समजते का? पुन्हा सांगायचंय. जरच कळलं. माझं एक काम करायचं, नोटबुक घ्यायची आणि सॉल्व करून बघायचं. एक गोष्ट डोक्यात ठेवायची की ज्याचा शॉर्टेस्ट टाइम आहे ते मला डेट पर्टिक्युलर्स अमाऊंट. आता इकडे तुम्ही कॉस्ट आणि इन्स्टॉलेशनच्या वेगळ्या एंट्र्या केल्यात तरी चालतील. तर इकडे इयर टाकायचं 2015 जुलै 1. 2015 जुलै 1. नंतर इकडे टू बँक अकाउंट. बँक म्हणायचं. शक्यतो ही मोठी पेमेंट चेकद्वारे केली जातात म्हणून त्याला टू बँक अकाउंट म्हणायचं. नंतर इथे अमाऊंट टाकायची 14 लाख. दोघांची टोटल ॲड करून 15 लाख टाकली तरी चालतं, प्रॉब्लेम नाही. नाहीतर 2 वेगवेगळ्या एंट्र्या केल्या तरी चालेल. टू बँक अकाउंट 14 लाख, टू बँक अकाउंट 1 लाख. तर हे जुलै 1ला आपण परचेस केलं. जुलै 1ला परचेस केलं आणि 31 डिसेंबरला इयर एंड होतं. तर इकडे ही जी डेट टाकायची डिसेंबर 31. डिसेंबर 31ला इयर एंड होतं. तर इकडे आपल्याला टाकायचं आहे बाय डेप्रिसिएशन. बाय डेप्रिसिएशन तर 14 आणि 1 15 लाख. 15 लाखावरती रेट ऑफ डेप्रिसिएशन. एकदा कधी पण रेट ऑफ डेप्रिसिएशन चेक करायचा, कधी वेगळा असू शकतो तो, त्याच्यामुळे चूक होऊ शकते. तर इकडे 14 आणि 1 15 लाख आहे. 15 लाखाचं 10% 1.5 लाख. 1.5 लाख 6 महिन्यासाठी 75,000. तर इकडे 15 लाखावरती 10%
6 महिन्यासाठी, तर त्याची व्हॅल्यू 75,000 येते. आता इकडे चौदा 1,15,00,000 आणि इथे 15,00,000 आलं आणि इथे इयर एंडला क्लोज करायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. जसं आपण 11वीला करायचो तसंच आहे. 15,00,000तनं 75,000 गेले, 14,00,000 25,000. ओके, क्लोज करायचं. तर हे पहिलं वर्ष आपलं झालं. आता दुसऱ्या वर्षी ते कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. 2016 जानेवारी 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. $14,25,000. आता दुसऱ्या वर्षी पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन येणार. दुसऱ्या वर्षी 2016 डिसेंबर 31ला पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन होणार. बाय डेप्रिसिएशन 15,00,000वरती 10%. $1,50,000. आणि आता इथे क्लोजिंग बॅलन्स काढणार डिसेंबर 31 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तर इकडे 14,25,000 ही अमाऊंट आहे. त्याच्यातनं 1,50,000 वजा करून इथे उरलेली व्हॅल्यू आहे. तर इकडे 14,25,000 हे इथे आपण ट्रान्सफर केले आणि इथे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ते 12,75,000. तर इकडे आपण काय केलं, 14,25,000तनं पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन 1,50,000 वजा केलं, 12,75,000. ओके, आणि हा बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करून दाखवायचा 2017 जानेवारी 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. $12,75,000. ठीक आहे. तर हे अकाउंट बनवून झालं. आता दुसरं अकाउंट जे बनवायचं आहे ना, ते डेप्रिसिएशन अकाउंट आहे. डेप्रिसिएशन अकाउंट. आता इकडे काय करायचं, डेप्रिसिएशन अकाउंटला हे जे आहे क्रेडिटचा इफेक्ट डेबिटला द्यायचा आणि इथे टू मशिनरी अकाउंट असं म्हणायचं. टू मशिनरी अकाउंट आणि त्याची अमाऊंट 75,000 आणि हा बॅलन्स जो आहे तो प्रॉफिटला ट्रान्सफर करायचा. इथे आपण काय केलं, मशिनरी अकाउंटवरनं डेप्रिसिएशन
डेप्रिसिएशनच्या डेबिटला टाकलं आणि हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं. 75,000. तर इकडे टू मशीनर अकाउंट 75,000, टू मशीनर अकाउंट 75,000 आणि इकडे 1.5 लाख व्हॅल्यू येणार. दुसऱ्या वर्षी सेम करायचं. दुसऱ्या वर्षी 2016 डिसेंबर 31ला टू मशीनरी अकाउंट 1.5 लाख. ठीक आहे. तर पहिल्या वर्षी 75,000 आपण टाकलं. दुसरं वर्ष 2016 डिसेंबर 31, तर तिकडे आपण किती टाकणार? टू मशिनरी अकाउंट टाकणार 1.5 लाख आणि ते ट्रान्सफर करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर ओके, तर सगळ्यांना हा प्रॉब्लेम कळला का? हॅलो, सगळ्यांना प्रॉब्लेम कळला का? ओके, थँक्यू. तर आता हा जो प्रॉब्लेम होता स्ट्रेट लाईन मेथडचा प्रॉब्लेम होता. आता दुसरा जो आहे ना, सेम प्रॉब्लेम आपल्याला रिड्युसिंग बॅलन्सने करायचा आहे. रिड्युसिंग बॅलन्स मेथड म्हणजे ही तुम्हाला माहिती आहे, जस्ट आपण त्याची रिव्हिजन करतोय थोडीशी. तर आता दुसरा प्रॉब्लेम पण सेम आहे. तर तुम्ही बघा, दुसरा प्रॉब्लेम ओपन करा. तर त्याच्यात फक्त मेथड बदलली आहे. हा बघा, दुसरा जो प्रॉब्लेम आहे सेम प्रॉब्लेम आहे. जैन ब्रदर्सनी मशिनरी 1 जुलैला घेतलेली आहे. 14 लाख कॉस्ट आहे, 1 लाख इन्स्टॉलेशन, 15 लाख तिची टोटल कॉस्ट झाली. नंतर 10% डेप्रिशन 6 महिन्यासाठी. नंतर आता इथे काय होणार माहिती आहे का? इथे फरक एवढाच पडणार की इथे 14,25,000 हे डेप्रिसिएशन ही व्हॅल्यू आहे ना WDV, याच्यावरती 10%. याच्यावरती 10% किती? 1,42,500. म्हणजे दुसऱ्या वर्षीचं जे डेप्रिसिएशन आहे ना, जे 1.5 लाख लिहिलं आहे ते 1,42,500 पडेल. किती पडेल? 1,42,500. 1,42,500 हे डेप्रिसिएशन पडेल. ठीक आहे. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर मगाचसारखीच 2 अकाउंट बनवायची आहेत. पहिलं मशिनरी अकाउंट, दुसरा प्रॉब्लेम आहे हा. पहिलं मशिनरी अकाउंट आहे, सेम करायचं आहे आपल्याला. पहिलं वर्ष तर सेमच आहे. फर्स्ट इयर तर सेम ॲज इट इज, कारण पहिल्या वर्षी अमाऊंट बदलत नाही. जी 2 मेथडमधला जो फरक आहे ना, ते दुसऱ्या मेथडपासून ती बदलत जाते. तर पहिल्या मेथडला सेम करायचं. 1 जुलैला परचेस केलं 14 लाखला. परत 1 जुलैला त्याचं इन्स्टॉलेशन 1 लाख भरले. नंतर त्याचे 10% 6 महिन्यासाठी 75,000. नंतर याचा बॅलन्स काढला 14,25,000. इथे 14 लाख आणि 1 लाख 15 लाख झाले. 15 लाखातनं 75,000 गेले, 14,25,000 आले. ओके. आता दुसऱ्या वर्षी काय करायचं? दुसऱ्या वर्षी डेप्रिसिएशनची अमाऊंट बदलणार. जे बाय डेप्रिसिएशन आपण लिहिलं आहे, दुसऱ्या वर्षी हा क्लोजिंग बॅलन्स इकडचा ओपनिंग बनला. नंतर इथे डेप्रिसिएशन जे काढतो ते 14,25,000 वरती 10%, म्हणजे 1,42,500. 1,42,500. तर 14,25,000 1,42,500 गेले, राहिले 12,82,500. 12,82,500. नंतर हा क्लोजिंग बॅलन्स इकडे ब्रॉड फॉरवर्ड करायचा. म्हणजे हा जो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आहे 12,82,500, तो इथे कॅरी फॉरवर्ड करायचा.
तर हा बॅलन्स इकडनं काय केला आपण कॅरी फॉरवर्ड केला. ओके. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन अकाउंट मगाचसारखंच आहे, फक्त सेकंड इयरचं डेप्रिसिएशनची अमाऊंट बदलणार. फर्स्ट इयर सेमच राहणार. फर्स्ट इयर जे आहे ते डेप्रिसिएशन सेमच राहणार. फर्स्ट इयर डेप्रिसिएशन किती आहे 75,000, ते सेमच राहणार. फर्स्ट इयर डेप्रिसिएशन 75,000 राहणार आणि ते ओके. थोडंसं नेट आपलं प्रॉब्लेम झाला आहे, तर तुम्ही पॅनिक होऊ नका, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे. ओके. तर फर्स्ट इयर आपण सेम केलं, टू मशिनरी 75,000 केलं आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं. टू मशिनरी 75,000 आणि ते काय केलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं. सेकंड इयरला 1,42,500 येणार. सेकंड इयरला किती येणार सेम तेच करायचं आहे, फक्त अमाऊंट बदलणार आहे. वरती 1.5 लाख लिहिली होती, ती आता इकडे 1,42,500 आहे. 1.5 लाख येते किती आहे 1,42,500. ठीक आहे. तर आता हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे, ती आहे दुसरा जो प्रॉब्लेम आहे तिचं नाव आहे सम ऑफ इयर्स ऑफ डिजिट मेथड. ही सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. सम ऑफ इयर्स ऑफ डिजिट मेथड, त्याच्यात थोडक्यात काय करायचं असतं, जितकी वर्ष असतील, समजा 10 वर्ष आहेत, तर 1पासनं 10पर्यंत अंक आपल्याला टोटल करावे लागतात. जेवढं काय क्वेश्चनमध्ये दिलं असेल तेवढे अंक मोजावे लागतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर यांची जी टोटल होते 1 ते 10 अंकापर्यंत 55 टोटल होते. 1 + 2 + 3 + 4 + 5 असं जर करत गेलात तर 1 ते 10 अंकांची टोटल 55 होते. ठीक आहे. आता आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे टोटल करावी लागते. हा जो पहिला प्रॉब्लेम आहे तर मी वाचतो, तर आपण इकडे वेळेत आलेलो तुम्हाला कळेल पण, तर ऐका सगळ्यांनी. ओके. थोडासा रेंजचा प्रॉब्लेम झाला होता, आपण परत आलेलो आहोत. सगळ्यांना ऐकायला येतं आहे का मी काय बोलतो आहे ते? सगळ्यांना माझा आवाज येतो आहे? ओके. तर बघा, आता खूप महत्त्वाची मेथड आहे, तिचं नाव आहे सम ऑफ इयर्स ऑफ डिजिट मेथड. सम ऑफ इयर्स ऑफ डिजिट मेथड. तर या मेथडमध्ये कसं असतं, क्वेश्चनमध्ये जेवढी इयर्स दिली असतील ना त्याची टोटल करायची असते. म्हणजे समजा 10 वर्ष दिली तर 10 + 9 + 8 अशी टोटल करायची असते. म्हणजे 1 ते 10 अंक आहेत, तर 1 ते 10 अंकांची टोटल कशी करायची, 1 + 2 + 3 + 4 + 5 5 + 6 6 + 7 7 + 8 अशी 1 ते 10 अंकांची टोटल करायची. आणि टोटल आपल्याला करत बसायचं नाही आहे, त्याचा फॉर्म्युला आहे. टोटल आपल्याला करायची नाही, त्याचा फॉर्म्युला आहे, तर तो लावायचा आहे आपल्याला. आता इकडे थर्ड प्रॉब्लेम जे दिसतं आहे, थर्ड, तुम्ही तुमचे नोट्स ओपन करा. नोट्समधला तिसरा प्रॉब्लेम आपल्याला करायचा आहे. नोट्समधला तिसरा प्रॉब्लेम. तर तिसरा प्रॉब्लेम सगळ्यांनी ओपन करा, तर नीट लक्ष द्या. या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, तो पीस ऑफ मशिनरी कॉस्ट $5,000, म्हणजे $5,000 आहे. ते डॉलर नका समजू, तुम्ही रुपीज समजा, पण थोडा हा फॉरेनचा मला चांगला वाटला प्रॉब्लेम म्हणून तो मी घेतो आहे. तर 5,000 त्याची कॉस्ट आहे आणि त्याची अँटिसिपेटेड 1,000 व्हॅल्यू आहे. म्हणजे जी त्याचा पिरियड संपला, स्क्रॅप व्हॅल्यू 1,000 आहे 5 वर्षानंतर ती. कॉम्प्यूट द डेप्रिसिएशन शेड्यूल फॉर द मशिनरी फॉर सम ऑफ इयर्स डिजिट मेथड. म्हणजे तुम्हाला डेप्रिसिएशनचं शेड्यूल, आता डेप्रिसिएशनच्या शेड्यूलचा अर्थ होतं दरवर्षीचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. डेप्रिसिएशन शेड्यूल म्हणजे काय, दर वर्षाचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हा प्रॉब्लेम कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर मी स्क्रीन शेअर करतो. तिसरा प्रॉब्लेम आहे. ओके. तर सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? ओके, थँक्यू. आता नीट लक्ष द्या.
आता आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करतो त्याचा एक फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तर तो फॉर्म्युला कसा आहे, प्रॉब्लेम नंबर 3 आहे हा. याचा फॉर्म्युला आहे, नीट लक्ष द्या, हा फॉर्म्युला आहे n+1, n ब्रॅकेटमध्ये n+1 डिवायडेड बाय 2. आता इथे 5 वर्ष आहेत, एनची व्हॅल्यू काय 5 आहे, तर 5 लिहिलं आणि परत पुढे काय n+1 आहे. मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो, एक असं रेडीमेड सॉल्व केलं नको, तुम्हाला मी सॉल्व करून दाखवतो. तर बेसिकली हा फॉर्म्युला आहे n+1/2 हा फॉर्म्युला आहे आणि याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. 5 इयर्स आहे, n=5. तर इकडे काय करायचं, 5+1 5+1/2. तर इकडे 5+1/2 म्हणजे 6 येणार. ओके, तर 5 × 6/2 म्हणजे काय होणार, इकडे 5 6 30, 30/2 म्हणजे 15. तर सम ऑफ डिजिटची व्हॅल्यू आहे 15. पहिली गोष्ट सम ऑफ डिजिट 15 काढायची. इथपर्यंत कोणाला काय डाऊट्स आहे का? हॅलो, इथपर्यंत कोणाला डाऊट्स आहे? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, थँक्यू. आता नीट लक्ष द्या. आता तुम्हाला 5 वर्षाचं डेप्रिसिएशन काढायचं आहे. 5 वर्षाचं डेप्रिसिएशन कसं काढायचं बघा. पहिलं सम ऑफ डिजिट्स काढलं, नंतर डेप्रिसिएशन फॉर फर्स्ट इयर. पहिलं इयरचं डेप्रिसिएशन कसं काढायचं, आता नीट लक्ष द्या. त्याचा जो फॉर्म्युला आहे कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू. कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू करायचं आणि इंटू, आता लास्ट इयर कुठलं आहे, 5वं आहे. लास्ट इयर 5वं आहे, तर 5/15 करायचं. सम ऑफ डिजिट्स किती आहे 15, म्हणजे इकडे 5/ किंवा सम ऑफ डिजिट्स. पहिल्यांदा 5 घ्यायचं. तर आता हे बघा, तर इकडे कसं आहे, 5,000 मधनं 1,000 वजा केले इंटू 5/15 म्हणजे त्याचं उत्तर किती आलं, 1,333 आलं. म्हणजे 5 मधनं 1 गेले, 4,000 आले. 4,000 इंटू 5/15 म्हणजे 1,333. आता दुसऱ्या वर्षी 4/15, मग 3/15, मग 2/15, असं एक एक डिजिट कमी करायचं. आता हे बघा, फर्स्ट इयरचं झालं. आता दुसऱ्या वर्षी काय घ्यायचं आहे, दुसऱ्या वर्षी 4,000 इंटू 4/15, मग 4,000 इंटू 3/15, 4,000 इंटू 2/15, 4,000 इंटू 1/15, असं उत्तर काढायचं. ओके, थोडंसं नेटचा प्रॉब्लेम आलेला आहे, तर ओके परत आला आपण. ओके, ओके परत आलो आपण. तर सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? आणि सिरियसली सांगा, नसेल तर सरळ नाही म्हणा, नाही कळलं म्हणून. सगळ्यांना कळलं का? हॅलो, सगळ्यांना कळलं का? ओके, थँक्यू. आता नीट लक्ष द्या. आता पुढचा प्रॉब्लेम बघा. पुढच्या प्रॉब्लेममध्ये थोडासा वेगळा आहे, तर आपण तो पुढचा प्रॉब्लेम घेऊया. चौथा प्रॉब्लेम सगळ्यांनी ओपन करा. आता चौथा प्रॉब्लेम जो आहे, त्या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, मेसर्स आकाश
परचेस अ मशीन फॉर ₹10 lakhs, 10 लाखाला परचेस केलं आणि 10 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू 1,20,000 आहे. 10 वर्षानंतर आता इथे 10 years आहे, त्याची व्हॅल्यू 1,20,000 आहे. आणि इथे नीट लक्ष द्या, हे मशीन 1 जानेवारी 2010ला परचेस केलं आहे, 1 जानेवारी 2010ला. आणि त्याचं इकडे जे अकाउंट आपल्याला दाखवायला सांगितलं आहे ना, ते 2015चं सांगितलं आहे, 2015चं. म्हणजे इकडे कसं आहे ना, काही वर्ष होऊन गेलेली आहेत. फर्स्ट इयर 2010, 10, 11, 12, 13, 14, 5 वर्ष ऑलरेडी झालेली आहेत. 10 ते 14 5 वर्ष ऑलरेडी झालेली आहेत आणि 6व्या वर्षाचं करायचं आहे. 2015 हे 6वं वर्ष आहे, 5 वर्ष ऑलरेडी होऊन गेलेली आहेत. तर अशा टाईपचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा? 5 वर्ष ऑलरेडी होऊन गेलेली आहेत, आपल्याला 6व्या वर्षाचं मशिनरी आणि डेप्रिसिएशन अकाउंट बनवायचं आहे. 6व्या वर्षाचं काय बनवायचं आहे? मशिनरी आणि डेप्रिसिएशन अकाउंट हे बनवायचं आहे. तर आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आपण बघूया. आता नीट लक्ष द्या. आता पहिली स्टेप मगासारखीच आहे. पहिली स्टेप आपल्याला सम ऑफ डिजिट्स काढायचे. पहिली स्टेप सम ऑफ डिजिट 10 वर्षाचे आपल्याला काढायचे. पहिली स्टेप आपल्याला सम ऑफ डिजिट्स काढायचे. म्हणजे आता इथे n ची व्हॅल्यू 10 आहे, n ची व्हॅल्यू 10 आहे आणि इथे 10 मध्ये एक 11 येतं. 10 मध्ये 11 म्हणजे इथे काय आलं? 55. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, सम ऑफ डिजिट सगळ्यांना कळलं का? ओके. आता सम ऑफ डिजिट झाल्यानंतर आता नीट लक्ष द्या. आता इथे आपल्याला काढायचं आहे काय माहिती आहे का? ऑलरेडी 5 वर्ष उलटून गेलेली आहेत. ऑलरेडी 5 वर्ष उलटून गेलेली आहेत. म्हणजे 5 वर्ष जे काय डेप्रिशिएशन चार्ज केलेलं आहे, टोटल 5 वर्ष जे काय डेप्रिसिएशन चार्ज करून झालं आहे ते काढायचं आहे. टोटल 5 वर्ष जे काय डेप्रिसिएशन चार्ज करून झालं आहे ते काढायचं आहे. आता ते कसं काढणार? तर आता इथे 5 वर्षाचं टोटल डेप्रिसिएशन आपल्याला काढायचं आहे. आता नीट लक्ष द्या. 5 वर्षाचं डेप्रिसिएशन कसं काढायचं? आता बघा, सिम्पल लॉजिक आहे. 5 वर्षाची टोटल डेप्रिसिएशन व्हॅल्यू आम्हाला काढायची. आता 1 वर्षाचं तुम्ही आता काय केलं? तिकडे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल काढलं ना, 5, 4, 3, 2, 1. आता या सगळ्यांची जर टोटल केली तर तुम्हाला टोटल डेप्रिसिएशन निघणार. ओके, थोडंसं नेटचा प्रॉब्लेम आला होता. ओके, तर मी काय म्हणत होतो की जे 5 वर्षाचं आपण इंडिव्हिज्युअली काढलेलं आहे, तर त्याच्याऐवजी आपल्याला टोटल जर पाहिजे असेल तर त्या संख्यांची टोटल करायला पाहिजे. जे काही डिजिट्स असतील त्याची टोटल केली की टोटल 5 वर्षाचं डेप्रिसिएशन एकदम निघणार आहे. आता नीट लक्ष द्या. तर इथे आपण काय केलं? फॉर्म्युला तोच आहे, कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू केली आणि इंटू आपण एका वर्षाचंच करतो ना. इकडे इंटू कसं 1/15, 2/15, 3/15 असं एक इंडिव्हिज्युअल वर्ष घेतो. काय घेतो? इंडिव्हिज्युअल वर्ष घेतो. इथे एकदम सगळी घ्यायची. इथे काय केलं आहे? पहिल्या वर्षीचं 10, दुसऱ्या वर्षीचं 9, तिसऱ्या वर्षीचं 8, चौथ्याचं 7 आणि 6 अशी 5 वर्षांची टोटल एकदम 40 घेतली. इकडे 5 वर्षाची टोटल एकदम किती घेतली? 40 घेतली. आणि खालचा डिनॉमिनेटर आहे तो 55च ठेवला. किती ठेवला? 55 ठेवला. त्यामुळे आत्तापर्यंतचं 6,40,000 एवढं डेप्रिसिएशन चार्ज करून झालं. एवढं जे 6,40,000 दिसतंय हे डेप्रिसिएशन 5 वर्षाचं चार्ज करून झालं. इथपर्यंत कुणाला काय डाऊट्स आहे? इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? कळलं? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ओके, थँक्यू. आता ही जी व्हॅल्यू आहे ना, हे 5 वर्षाचं डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केलं
आता ते ओरिजिनल कॉस्टमधनं वजा करायचं. 10 लाखातनं 6,40,000 वजा करायचे म्हणजे 2015चं ओपनिंग व्हॅल्यू कळेल. आता इकडे बघा, पुढची जी स्टेप आहे महत्त्वाची आहे. बघा इथे काय म्हटलं आहे, ओपनिंग बॅलन्स रिटर्न ऑन व्हॅल्यू ऑन 1 जानेवारी 2015. म्हणजे 4 वर्षाचं डेप्रिशिएशन चार्ज करून झाल्यानंतर 1 जानेवारी 2015ला आपण 6,40,000 वजा करायचे. 10 लाखातनं 6,40,000 वजा करायचे, इथे 3,60,000 येणार. 10 लाखातनं 6,40,000 वजा करायचे, इथे 3,60,000 येणार. इथे किती येणार? 3,60,000. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 6व्या वर्षीचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. 3,60,000 आल्यावरती आपल्याला 6व्या वर्षीचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इकडे बघा, डेप्रिसिएशन फॉर 2015 6th इयर, इथे तेच वापरायचं. कॉस्टमधनं स्क्रॅप व्हॅल्यू गेली, इथे ऑलरेडी 6 आपण घेतलेले आहेत. 10, 9, 8, 6, 6. आता इथे 5वं घ्यायचं. 10 लाखमधनं 1,20,000 गेलं इंटू 5/55. इथे 88,000 इंटू 5/55 म्हणजे 8,000. 88,000 इंटू 5/55 म्हणजे किती? इथे 8,000 येतात. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ओके, असं मला क्लिअर कट सांगा. थँक्यू. ओके, आवाज ब्रेकिंग होतोय ना? ओके. आता व्यवस्थित येतोय माझा आवाज? माझा आवाज व्यवस्थित येतोय? माझा आवाज येतोय व्यवस्थित? ओके. परत एकदा मी तुम्हाला समजवतो. ओके, ऐका आता, परत एकदा मी तुम्हाला समजवतो, नीट लक्ष द्या. इथे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्या. 6व्या वर्षीचं अकाउंट बनवायचं आहे. पहिल्या म्हणजे मागचे जे प्रॉब्लेम केले ना, तसे पहिले 2 वर्षाचे बनवायचे नाही आहेत. इथे आपल्याला 6व्या वर्षीचं अकाउंट बनवायचं आहे. म्हणजे 5 वर्ष संपली आहेत, 5 वर्ष संपून 6व्या वर्षीचं अकाउंट बनवायचं आहे. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल, जे 10 लाख त्याची ओरिजिनल कॉस्ट आहे ना, 10 लाख ओरिजिनल कॉस्टमधनं तुम्हाला 5 वर्षाचं डेप्रिशिएशन मायनस करायचं आहे. 10 लाखातनं 5 वर्षाचं डेप्रिसिएशन मायनस करायचं आहे. तर ते पहिलं कॅल्क्युलेट करावं लागेल. 5 वर्षाचं डेप्रिशिएशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल. तर ते कसं कॅल्क्युलेट करणार? 10 लाखातनं स्क्रॅप व्हॅल्यू गेली आणि जी आपण इंडिव्हिज्युअली काढतो बघा, 5 घेतो, 4 घेतो, 3 घेतो, 2 घेतो, 1 घेतो, तशी वर्ष ॲड करायची. 10, 9, 8, 7, 6 ती वर्ष ॲड करून किती आली? 40 झाली. आणि त्याला डिवायडेड बाय सम ऑफ डिजिट्स. त्याला काय केलं? डिवायडेड बाय सम ऑफ डिजिट्स. म्हणजे हे डेप्रिसिएशन निघालं 5 वर्षाचं. 5 वर्षाचं डेप्रिशिएशन निघालं. आता इकडे 6वं वर्ष जेव्हा सुरू होतं, हे 6th इयर आहे. 6th इयर, 6th इयरच्या ओपनिंगला त्याची WDV काढतोय. 6th इयरच्या ओपनिंगला त्याची WDV किती काढली? 10 लाखातनं 6,40,000 गेले, 3,60,000 आले. इथपर्यंत कळलं का? हॅलो, 10 लाखातनं 6,40,000 डेप्रिसिएशन वजा करून 3,60,000 WDV काढली. कळतंय का सगळ्यांना? हॅलो, ओके. आता नीट लक्ष द्या. आता बघा, आता आपण काय करतोय, आता सिम्पल झालं. त्याच्यानंतर जसं वरती आपण डेप्रिसिएशन काढली ना, तसं 5व्या वर्षाचं काढायचं. तसं काय करायचं? 5व्या वर्षाचं काढायचं. 10 लाखातनं 1,20,000 गेले इंटू, आता हे बघा 10पासून 6पर्यंत वापरून झालेली आहेत. आता हे 6व्या वर्षी 5 घ्यायचं. 6व्या वर्षी काय घ्यायचं? 5.
आणि ते मल्टिप्लाय करून 55 डिवाइड करायचे आणि उत्तर 8,000 येणार. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आता नीट लक्ष द्या. पुढचं फक्त अकाउंट बनवायचं आहे, मशिनरी अकाउंट, डेप्रिसिएशन अकाउंट, ते आपण बनवूया. वर्किंग करून झालं. तर इथे आता काय माहिती आहे का, मेसर्स आकाश आहे. मेसर्स आकाश मशिनरी अकाउंट. आता इथे काय करायचं आहे, 2015 हे वर्ष आहे आणि त्याचं 1 जानेवारी स्टार्टिंगची डेट आहे. 1 जानेवारी स्टार्टिंगची डेट आहे. 2015 जानेवारी 1. 2015 जानेवारी 1 त्याचा जो ओपनिंग बॅलन्स आपण काढलेला आहे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन तो आहे 3,60,000. ओपनिंग बॅलन्स 3,60,000 आणि 2015 डिसेंबर 31 बाय डेप्रिसिएशन 8,000. तर 3,60,000 ही ओपनिंग व्हॅल्यू आहे आणि तिचं डेप्रिशिएशन आपण किती कॅल्क्युलेट केलं, 8,000. आता ते मायनस करायचं, 3,52,000 मायनस करून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तर हा 3,52,000 आला. त्याच्यानंतर 2017 जानेवारी 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. $3,52,000. ठीक आहे. तर हे अकाउंट सगळ्यांना कळलं का? हे अकाउंट सगळ्यांना कळलं? हॅलो, रिप्लाय करा. थँक्यू. आता दुसरं अकाउंट तुम्हाला बनवायचं आहे, डेप्रिसिएशन अकाउंट. दुसरं अकाउंट आपल्याला जे बनवायचं आहे ना, ते डेप्रिसिएशन अकाउंट आहे. आता डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये काय करायचं, 2016 डिसेंबर 31. तर इकडे डेप्रिसिएशन जे लिहिलं आहे ना, तर तिथे काय लिहायचं, टू मशिनरी अकाउंट 8,000. टू मशिनरी अकाउंट 8,000. नंतर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं.
तर इकडे डेप्रिसिएशन अकाउंट टू मशिनरी अकाउंट 8,000 आणि इथे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 8,000. तर सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, ठीक आहे. काय म्हणताय सर? मशिनरी अकाउंटमध्ये हां इथे 2015 पाहिजे. येस, 2015. थँक्यू. ते साधारण आपल्याला एप्रिल मार्चची सवय लागली आहे ना, की 2015ला सुरू आलं की 2016, त्याच्यामुळे ते झालं. थँक्यू. 2015 पाहिजे हे. 2015. आता बरोबर आहे. हां, ओके. इकरा, कळलं व्यवस्थित? हॅलो, ओके, थँक्यू. तर आपण लेक्चर संपूया. मी तुम्हाला त्याचं व्हिडिओ पाठवून देतो. जर तुम्ही मध्ये नेट जात होतं, तुम्हाला कळलं नसेल तर ते तुम्ही बघून घ्या. ओके, सगळ्यांना थँक्यू.